समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यावर बेदरकारपणे कुठेही कशीही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना यापूर्वी मिरज शहरात वाहतूक नियंत्रण विभागाचे सक्षमपणे काम पाहिलेले व या कामाचा मोठा अनुभव असलेले भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे चांगलाच धडा शिकवतील। त्याचबरोबर भिलवडी येथील वाहतूक व्यवस्था व पार्किंग बाबत पालवे हे कडक निर्णय घेतील असा विश्वास प्रवासी व्यावसायिक शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही वाटू लागला आहे। भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमधील रस्ता हा पूर्वीच्या रस्त्यापेक्षा अरुंद बनला असल्याचे दिसून येत आहे। या रस्त्यावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली नसल्याने बहुतांश वाहने ही रस्त्यावरच उभी केली जात आहेत। तसेच काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे नामफलक व दुकानातील काही साहित्यही रस्त्यावरच मांडून आपले व्यवसाय सुरू केले आहेत। तसेच रस्त्याच्या दुतर्फा डांबरी रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे या बाजारपेठेतून केवळ कॉन्क्रीट रस्त्यावरून वाहतूक होत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे। अनेक वेळा छोटे छोटे अपघात या मार्गावर घडत असतात। त्यातून वाहनधारकांमध्ये भांडणे व तू मैमे होत असते। त्यामुळे मजूर, नोकरदार, वृद्ध व्यक्ती, महिला, शालेय विद्यार्थी यांना भिलवडी बाजारपेठेमधून प्रवास करणे जिकिरीचे बनत असून वाहने रस्त्यावर लागल्यामुळे त्याचा फटका अनेक व्यावसायिकांना बसत आहे। छोटे मोठे व्यावसायिक डबघाईस येत आहेत। त्याची दखल घेऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस विभागाने भिलवडी येथील वाहतूक व्यवस्थेचे योग्य ते नियोजन लावावे अशी मागणी प्रवासी वर्गासह भिलवडी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांमधून होत आहे। टोप संभापूर ते तासगाव हा 146 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावरती भिलवडी जे गाव आहे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग करत असताना रस्त्याच्या कडेला जो गटारी बांधल्या त्या गटारीवरती फुटपाथ केलेला आहे। त्या फुटपाथवरती तिथल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं रस्ता तिथला अरुंद झालेला आहे आणि रस्ता अरुंद झालेला असताना आणि तिथली जी वाहतूक व्यवस्था आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारची सुव्यवस्थितपणा नाही त्याच्यामध्ये, तर ती समिश्र प्रमाणात वाहतूक व्यवस्था करून मिळावी व रस्ता येण्या जाणाऱ्या लोकांसाठी खुला व्हावा। तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी असतील किंवा त्या विद्यार्थ्यांना नेण्या आणण्यासाठी असणारे पालक असतील यांची संख्या जास्त आहे। तसेच भिलवडी हे गाव मध्यवर्ती ठिकाणी आहे व जवळजवळ 10 ते 12 गावची बाजारपेठ ह्या भिलवडी गावामध्ये असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असतं आणि हे ट्रॅफिक दूर करण्यासाठी समिश्रम तारखेला पार्किंगची व्यवस्था करून देऊन आणि जे रस्त्याच्या कडेला फुटपाथवरती जे व्यापाऱ्यांचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निघावं अशा आता जे नवीन एपी पालवे साहेब आलेले आहेत यांनी हे ट्रॅफिक क्लिअर करून इथल्या जाण्या येणाऱ्या लोकांसाठी व प्रवाशांसाठी हा जो मार्ग आहे तो खुला करून मिळावा। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।